गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सरांनी हे नाही केलं का, पुसले नाही? तिला असं वाटलं असेल सर कॉल करत लावत असतील, म्हणून ते उचलत नाही. काल आपण तुला कॉल केला होता ना, तू म्हणाली होती सर आम्ही ऑनलाईन बघते म्हणे. असं आहे का? असं आहे का? ठीक आहे, काढून देता. चला, काल आपण इथपर्यंत आलो होतो, आठवतंय का? हां, बरोबर. ह्या नद्या मी तुम्हाला सर्वांना सांगितलेल्या होत्या, आठवत असेल तुम्हाला. तर आपण नद्यांमधलं पूर्ण भारतातील नद्या ज्या आहे महत्त्वाच्या, त्या आपण मॅपवर दाखवलेल्या होत्या. बरोबर, तू लेक्चर बघून घेजो म्हणजे तुला पण समजून जाईल ते भारतातलं कसं आहे काय. तर हे यांच्या लांब्या पण, याची किती सांगितली मी? 1465 याची लांबी सांगितली होती. याची ही 2880, 2900 किलोमीटर. याची 2900 किलोमीटर सांगितली. गंगेची 2525 किलोमीटर सांगितली. भारतातील सर्वात लांब नदी सांगितलेली आहे. नंतर याचं स्ट्रक्चर सांगितलं होतं. वैनगंगा इथे आहे, इथे वर्धा आहे. वर्धा आणि वैनगंगाचा संगम चप्राळा या ठिकाणी होतो. इकडनं पैनगंगा येते. पैनगंगा आणि वर्धेचा संगम गुग्गुसवाडा इथे होतं. विदर्भातील सर्वात लांब नदी कुठली आहे? पैनगंगा आहे. आणि दक्षिणेकडे दक्षिण वाहिनी सर्वात लांब नदी कुठली आहे? वर्धा आहे. असं आपण बघितलेलं होतं काल. त्यानंतर थोड्या पुढे गेल्यानंतर आता हे लक्षात ठेवा, भारतातील प्रमुख प्रदेशांची नावे. मग प्रमुख प्रदेशांची, भारताचे स्वित्झर्लंड कोणाला म्हणतात? दार्जिलिंगला म्हणतात. कारण का असं म्हणतात की ह्या दार्जिलिंगचं हवामान स्वित्झर्लंड सारखं आहे, थंड आहे ना. दार्जिलिंग हे बंगालचे स्वित्झर्लंड. दार्जिलिंग कुठल्या ह्याच्यात आहे? कुठल्या राज्यात आहे? बंगालमध्ये ना. बघा ना, बंगालचे स्वित्झर्लंड. बंगाल पश्चिम बंगालमध्ये आहे दार्जिलिंग. असं पश्चिम बंगाल अशा पद्धतीने वरती असं गेलेलं आहे. बरोबर सिक्कीम जवळ आहे दार्जिलिंग. असं वरते दार्जिलिंगची चहा प्रसिद्ध आहे, ऐकलं तर असेल तुम्ही. चहा दार्जिलिंगसाठी प्रसिद्ध आहे, बरोबर ना. दार्जिलिंगची चहा प्रसिद्ध आहे. मग याला बंगालचे स्वित्झर्लंड कोणाला म्हणतात? दार्जिलिंगला म्हणतात. 7 बेटांचे शहर कालच सांगितलं मी तुम्हाला. मुंबई आहे. तर बंगालचे अश्रू झालंय आपलं, दामोदर नदी आहे. 52 दरवाज्यांचे शहर तुम्हाला माहिती आहे, छत्रपती संभाजीनगर. 52 दरवाजे आहे, तिथे कमानी आहे अशा 52 दरवाजे. अरबी समुद्राची राणी, हा प्रश्न एकदा राज्यसभेला पण विचारलेला होता. अरबी समुद्राची राणी कोणाला म्हणतात? कोचीन, केरळला म्हणतात. 5 नद्यांची भूमी, पंजाब सांगितलं, आठवतंय का? असं सांगितलं होतं, स बी रा ची आणि झा, बरोबर ना. म्हणजे सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या 5 नद्यांची भूमी कुठला आहे? पंजाब आहे, बरोबर ना. भारतातलं हे. भारताचे स्वित्झर्लंड कोणाला म्हणतात? काश्मीर. कारण वातावरण थंड आहे, बर्फ पडतो जसं स्वित्झर्लंडमध्ये पडतो. बंगालचे स्वित्झर्लंड म्हणतात, इथे जसा पडतो तसाच इथे पण पडतो. कळाले? बघा, व्हेनिस ऑफ द ईस्ट म्हणजे पूर्वेचे व्हेनिस. म्हणजे व्हेनिसमध्ये जसं वातावरण आहे तसंच वातावरण कुठे आहे? उदयपूरला आहे. म्हणून व्हेनिस ऑफ द ईस्ट कोणाला म्हणतात? उदयपूरला म्हणतात. या असे प्रश्न तुम्हाला भरतीला, सरळ सेवेला असे प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न तर सर बऱ्याच याला विचारलाय. 7 बेटांचे शहर कोण आहे? मुंबई. बंगालचे अश्रू विचारलंय. 52 दरवाज्यांचे शहर विचारलंय. अरबी समुद्राची राणी विचारली. भारताचे स्वित्झर्लंड, हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे. असे प्रश्न विचारले जातात. हां, एकदा वाचून घेऊ आपण. भारताचे बंगालचे स्वित्झर्लंड काय सांगितलं?
दार्जिलिंग. 7 बेटांचे शहर मुंबई. बंगालचे अश्रू दामोदर नदी. 52 दरवाज्यांचे शहर अरबी समुद्राची राणी कोचीन. 5 नद्यांची भूमी पंजाब. बंगालची स्वित्झर्लंड काय सांगितलं? भारताचे स्वित्झर्लंड काश्मीर. आणि व्हेनिस ऑफ द ईस्ट उदयपूर. व्यवस्थित लक्ष द्यायचे सरोवरेमध्ये. आता सरोवरे तुम्हाला हा फरक माहिती का? सरोवर म्हणजे काय किंवा महासागर म्हणजे काय, उपसागर म्हणजे तलाव म्हणजे काय माहिती का? जो महासागर असतो हा थंग असतो हे तर तुम्हाला माहिती आहे. त्याला नैसर्गिक सीमा नसतात. म्हणजे की असे इथे काहीतरी बेट आहे असं आहे तसं आहे अशा नसतात. त्याला नैसर्गिक सीमा, त्याला राजकीय सीमा असतात. राजकीय सीमा म्हणजे आपण नाव दिलेलं आहे. म्हणजे इथून तर तिथपर्यंत हा कुठला हिंदी महासागर आहे, हा कुठला आहे पॅसिफिक महासागर आहे, हा कुठला आहे अटलांटिक महासागर आहे, हा कुठला आहे आर्टिक महासागर आहे, हा कुठला आहे अंटार्क्टिका महासागर. असे आपण नावं दिलेले आहे. बरोबर ना? असे तो पूर्ण पण पाणी कधी बघितलं सर्व एकत्रच आहे. पण आपण नाव त्याला ठेवलेलं आहे इथून ते इथपर्यंत. त्याला नाही म्हणजे अथांग काय असतो? महासागर आहे. महासागरापेक्षा छोटा काय आला? बरोबर ना? महासागरापेक्षा छोटा काय? पहिल्यांदा हा महासागर आहे. महासागरापेक्षा छोटा काय आहे? उपसागर आहे. बरोबर ना? उपसागर आहे. उपसागरापेक्षा काय लहान आहे? समुद्र. एक 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 शब्द नको काढू. काय आहे? समुद्र. बघा समुद्र लहान आहे. समुद्र आता उपसागर कधी म्हटला तर महासागराचा एक छोटासा भाग म्हणजे उपसागर. समुद्र कधी म्हटला तर द्वीपकल्पीय पठार म्हणजे काय? 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग, त्याला काय म्हणतात? द्वीपकल्प म्हणतात. हो हो ना, चालतं ना, सागर बी चालतं. बरोबर ना. इथे काय आहे? पण बघा द्वीपकल्प म्हणजे काय सांगितलं? 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग, याला काय म्हणतात? द्वीपकल्प म्हणतात. तर समुद्र म्हणजे काय असतो? 3 बाजूने जमीन असते आणि एका बाजूने काय आहे? पाणी, त्याला काय म्हणतात? समुद्र म्हणतात. बरोबर ना? हा उपसागरापेक्षा लहान काय आहे? हे समुद्र. मग समुद्रापेक्षा लहान काय आहे? सरोवर असतो. बरोबर. सरोवरापेक्षा लहान काय आहे? तलाव आहे. बरोबर. तलावापेक्षा लहान काय आहे? विहीर आहे. बरोबर. विहीरपेक्षा लहान काय आहे? बरोबर ना, डबका थोडं असं हे आहे ना. याशिवाय मी तुम्हाला मोठ्यापासून तर लहानपर्यंत हे भाग सांगितले. तर आता आपण काय बघू? प्रमुख सरोवरे बघू. हा, नदी गोल असं नदी पाणी वाहत असते ना ग. नद्यांमध्ये आपण मोठी नदी लहान नदी बघितली. सर्वात मोठी नदी आपण नाईल नदी बघितली लांबीने. पात्राने सर्वात मोठी नदी आपण ॲमेझॉन बघितली. अजून मी तुम्हाला काहीतरी नाम्य अशा ट्रिक सांगितली, आठवतंय का? ना 1 नंबर सर्वात मोठी नाईल आहे, नंतर ॲमेझॉन आहे, नंतर अ, अ, बरोबर ना, मिसिसिपी नदी आहे, यांगस्ते आहे. बरोबर, आठवतंय मस्त. हे बाई हे काय आहे? असे ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली. आता सरोवरे आपण बघू. तर सरोवरेमध्ये बघा सर्वात मोठे, भारतातलं सर्वात मोठं सरोवर पण कोणतं? गोड्या पाण्याचं. गोडं पाणी आणि खारं पाणी वेगवेगळं आहे. खारं हे खारट असतं, गोडं हे बाई आपण जे पितो हे काय, याला काय म्हणतात? गोडं पाणी. पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न कधी विचारला भारतातील सर्वात मोठे सरोवर कुठले? गोरण खारणे असा प्रश्न कधी विचारला भारतातील सर्वात मोठे सरोवर कुठले? तर काय लिहायचं? सर्वात मोठे चिल्का राहायचं सर्वात मोठे. प्रश्न कधी विचारला भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठले? तर काय लिहायचं? चिल्का सरोवर. प्रश्न कधी विचारला भारतातील सर्वात मोठे परंतु गोड्या पाण्याचे सरोवर कुठले? कुठलं सरोवर आहे? उलर सरोवर आहे. बरोबर ना, उलर हे कसं आहे? गोड्या पाण्याचे सरोवर. हे कुठे आहे? बंदीपोरामध्ये आहे, जम्मू काश्मीरमध्ये आहे. चिल्का सरोवर कुठे आहे? ओडिशामध्ये आहे. तर दाल सरोवर कुठे आहे? श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. पण तुम्हाला प्रश्न कधी आला तर भारतातील सर्वात मोठे अंतर्गत भागातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठले?
काय सांगितलं मी तुम्हाला? प्रश्न समजला का? आता सर मग हे कुठे, हे अंतर्गत भागात आहे का? हे कुठे आहे? समुद्र किनाऱ्याजवळ आहे, बरोबर ना? हे कुठे? इथे बंगालच्या उपसागराजवळ आहे, म्हणून हे अंतर्गत भागातील आहे का? नाही. हे कुठे आहे? राजस्थान. हे कसं आहे? अंतर्गत भागातील. प्रश्न काय सांगितला? भारतातील सर्वात मोठे अंतर्गत भागातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठले? भारताच्या आतल्याच ना, भारताच्या आतलं. आता बघ, आता या ठिकाणी आपला भारत आहे, इथे आपला भारत आहे. चिल्का सरोवर कधी म्हटलं तर इथे आहे. कुठे सांगितलं? ओडिशामध्ये आहे, बरोबर ना? या ठिकाणी चिल्का सरोवर आहे. कुठे आहे? समुद्र किनार. आणि हे सरोवर कधी म्हटलं तर या ठिकाणी आहे. नाही, अंतर्गत भागातील आहे ते, राजस्थानमध्ये आहे. पण हे कसं आहे? खाऱ्या पाण्याचं आहे, बरोबर. मग तुम्ही सांबार खाता का? इडली सांबार. सांबार कसा असतो? खारा खारा, असं लक्षात ठेवा. खारा खारा आपण सांबार खातो ना, म्हणून अंतर्गत भागात सर्वात मोठे सरोवर कुठलं? सांबार. खारा खारा सांबार. मग खाऱ्या पाण्याचे आहे का? गोड असतो, बरोबर ना? थोडा खारा खारा असतो, म्हणून नका सर आम्ही गोड सांबार खातो. गोड नको, लक्षात ठेवा. खारा सांबार खाता तुम्ही, बरोबर ना? सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठले आहे? सांबार, अंतर्गत भागातील. कळालं? हे 3 वर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. गोड्या पाण्याचे सर्वात मोठे उलर, भारतातील सर्वात मोठे चिल्का, खाऱ्या पाण्याचे चिल्का, अंतर्गत भागातील खाऱ्या पाण्याचे सांबार आहे. आलं? दाल सरोवर कुठे आहे? श्रीनगरमध्ये. पुलिकत सरोवर कुठे आहे? आंध्र आणि तामिळनाडूच्या सीमेवर आहे, पुलिकत सरोवर. कोलेरू सरोवर कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे कोलेरू, बरोबर. मग आता मी तुम्हाला कधी सांगितलं तर तुम्ही एक एक लावा बरं का. आता तुम्ही इथे ओडिशामध्ये, इथे ओडिसा राज्य लिहिलं. ओडिशामध्ये तुम्ही कुठलं लिहाल? इथे चिल्का सरोवर लिहाल. नंतर इथे आंध्र प्रदेशमध्ये तुम्ही काय लिहाल? कोलेरू सरोवर लिहाल. नंतर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू, इथे तामिळनाडू आहे, इथे आंध्र प्रदेश आहे, बरोबर ना? आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या बाँड्रीवर तुम्ही कुठलं सरोवर लिहाल? पुलिकत सरोवर लिहाल. लक्षात ठेवायचं आहे. तर इथे जम्मू काश्मीरमध्ये काय? इथे उलर सरोवर आहे, उलर आहे, दाल आहे, बरोबर. हे असं लिहायचं. नागिन सरोवर आहे श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये, नागिन आहे. नागिन निग नगीन आहे, नगीन सरोवर आहे. लोणार सरोवर तुम्हाला माहिती आहे. प्रश्न तुम्हाला कधी विचारा, उल्कापातामुळे निर्मिती झालेले, बरोबर ना? कुठलं सरोवर आहे? लोणार सरोवर आहे. कुठे आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये उल्कापातामुळे निर्मिती झालेले सरोवर आहे. हा, बरोबर. गुलाबी पाणी झालंय आता तिथं, कुठला तरी बॅक्टेरिया पडलेला आहे त्यामध्ये, त्यामुळे गुलाबी पाणी झालेलं आहे. बघा, अंचल सरोवर कुठे आहे? अचल सरोवर श्रीनगरमध्ये. वेंबनाड कुठे आहे? कयाल आहे, केरळमध्ये. कयाल आहे, बरोबर ना? कयाल म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? कायल म्हणजे काय माहिती का? बघा, कायल म्हणजे आता उदाहरणार्थ या ठिकाणी असं हा भाग आहे, इथे दाखवतो मी. हा भाग आहे, या ठिकाणी बघा समुद्राचं संचयन कार्य होत राहतं. ज्यावेळेस अशी जे मृदा आहे, अशी माती साचली 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 जाते. साचले गेल्यानंतर असा एक उभा दांडा तयार होतो. नंतर हळूहळू अशी माती साचून 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 तो आडवा दांडा होतो. हळूहळू तो भाग अशी माती साचून 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 असं आहे. मग इथे काय तयार झालं? नैसर्गिकरित्या सरोवर तयार झालं. मग हे कयाल कुठे आहे? वेंबनाड सरोवर आहे. कळालं? समजतंय का? मग आता तुम्हाला परत प्रश्न विचारतो मी. सांगा, सर्वात मोठे सरोवर कुठले? चिल्का. सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे कुठले?
सर्वात मोठे अंतर्गत भागातील खाऱ्या पाण्याचे. बरोबर. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे. उलर सरोवर आहे, बरोबर ना. पुलिकत सरोवर कुठल्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडूच्या बाउंड्रीवर. कोलेरे सरोवर कुठल्या राज्यात आहे? चिल्का कुठे आहे? ओडिशामध्ये आहे. तर वेम्बनाट्टू कुठे आहे? वेम वेम्बनाट्टू. वेम्बनाट्टू. हा, हे पण आहे, वेम्बनाट्टू पण आहे बरं का. वेम्बनाट्टू पण सरोवर आहे आणि वेम्बनाड पण आहे. लक्षात ठेवायचं आहे. नगीन जम्मू काश्मीरमध्ये आहे, दाल पण जम्मू काश्मीरमध्ये आहे. बरोबर. तुम्हाला कधी विचारलं पुष्कर सरोवर कुठे आहे? नव्हते पण मी सांगते ना. पुष्कर सरोवर कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे पुष्कर सरोवर. नको लिहू, तुम्ही हे करसाल ना. पुष्कर सरोवर कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे. आलं लक्षामध्ये? तिचे प्रश्न आले का? हा तुमचा आवडता प्रश्न. लोह मार्गाचे विभाग. आता सर्वांनी लोह मार्गाचे विभाग काढायचे आहे. कसे काढायचे असं लिहायचं नाही, इथे असं लिहित बसाल तुम्ही. बरोबर आहे, तसंच तू जसं म्हणते ना तसंच करायचंय. रिलोड का आलं यार? का कधी ग बाई? हा, असं आहे का? अरे वा, चांगलं आहे. का असं आहे का? म्हटलं दुसरं काही आहे. हे शोधत होते आपण. कसं काय घेते? तू जम्मू काश्मीर मध्ये जाते ना, तुला सवय झाली पाहिजे. बघा, ह्या अशा पद्धतीने मांडायचंय. चला ना, या माझ्यासोबत. लोह हे नाही, लोह मार्ग नाही, विभाग झोन लिहा. झोन लिहा. भारतातील लोह मार्गाचे विभाग. लो रेल्वे विभाग लिहा. रेल्वे विभाग. मेट्रो रेल्वे पकडून सगळे 19 आहे. 18 रेल्वे झोन आहे असं लिहा. 18 विभाग आहे प्लस एक मेट्रो रेल्वे, असे 19. मोठ्या हिच्यातले यायचंय बरं का, आपल्याला सर्व असं भरायचंय. मोठं नाही त्याने इतकं आहे बाई, एक गोल हे चौकोन करसाल असा चांगला हे करायचंय. तुम्हाला प्रत्येकाला दिशा माहिती का? बरोबर ना. ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे, हे उत्तर आहे, ही दक्षिण आहे आणि हे काय मध्य आहे. बरोबर ना.
मध्यभागी सर्वांच्या. तर पूर्वेकडे उत्तरेकडे सर्वात महत्वाचं शहर कुठलं आहे? अजून थोड्या खाली महत्वाचं शहर म्हणते मी. दिल्ली ना, दिल्ली. मग उत्तर रेल्वे झोन, उत्तर काय सांगतोय मी, रेल्वे झोन कुठे आलेला आहे? आपण कुठे लिहू उत्तर रेल्वे झोनला? आता दिल्लीला लिहू. आता आपण उत्तर रेल्वे झोन कुठे आहे? दिल्लीला लिहा. दिल्ली उत्तर रेल्वे झोन काय आहे? दिल्ली. दक्षिणेकडे कुठला आहे महत्वाचा? चेन्नई ना. गोवा कुठे आला ग बाई? गोवा इकडे आला महाराष्ट्राच्या खालती. दक्षिणेकडे काय आहे? चेन्नई आहे. चेन्नई असा होतो मी, म्हणजे ऑनलाईन वाल्यांना पण दिसेल. चेन्नई. मग दक्षिण रेल्वे झोन कुठे आहे? चेन्नई. बरोबर. पुढे आले. पश्चिमेकडे कुठलं आहे महत्वाचं? महाराष्ट्रामधलं सांगा ना. एकदम मोठं शहर मुंबई ना. मग पश्चिम रेल्वे झोन कुठे आला? मुंबईला आहे पश्चिम रेल्वे झोन. हा कुठे आहे? मुंबई चर्च गेटला आहे. हा चर्च गेट. पूर्वेकडे कोणतं आहे? कोलकाता. बरोबर आहे. मग पूर्व रेल्वे झोन कुठे आहे? कोलकाता. मध्य रेल्वे झोन माहिती का तुम्हाला? तुला माहिती का? तू मध्य रेल्वे झोन रेल्वेचा तू कुठे जाते? ट्रेन ना कुठल्या याच्यात जाते? कुठे उतरते? नाही पण पुढे जाताना, मुंबईला जाताना. बरोबर, CSMT. बरोबर ना. CSMT जो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, बरोबर ना, रेल्वे, बरोबर ना, तो कुठला आहे? मध्य रेल्वे झोन आहे भारताचा. मग आपण इथे काय लिहू? इथे CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. हे टर्मिनल्स कुठे आहे? मुंबईला आहे. म्हणजे आपण इथे काय लिहिलं? त्याला मध्यम भागी लिहिला. हे तुम्हाला विचारलं जातं. लय थंडी लागते का? तिला थंडी लागते. लय लागते का? लय थंडी लागते का? तिला समजलं मी तिला काय होत. बरोबर. महत्वाचं शहर उत्तर रेल्वे झोन लक्षात आला दिल्ली. दक्षिण रेल्वे झोन लक्षात आला चेन्नई. पूर्व रेल्वे झोन लक्षात आला. नंतर मुंबई चर्चगेट. इथपर्यंत सर्वजण आले का? बघा आता आपण काय काय बघितलं. मध्य रेल्वे झोन काय बघितलं आपण? बघा मध्य रेल्वे झोन काय बघितलं? बरोबर, मुंबई. बरोबर. पूर्व रेल्वे विभाग काय बघितला आपण? कोलकाता. दक्षिण रेल्वे विभाग काय बघितला? चेन्नई. अजून पश्चिम रेल्वे विभाग काय बघितला? मुंबई. उत्तर रेल्वे विभाग काय बघितला? दिल्ली. बरोबर ना. आता आपण बघा थोड्या पुढे जाऊ. आता मध्य बघू. आता AC बंद आहे ना ग? तू म्हणत होती झालं नाही. तिला बोलला आता लागते का? झालं बरे सर. आता बघा मग आता आपण हे 5 समजले का तुम्हाला? 5 समज. आता दोघांमधलं कधी बघितला? हे काय मध्य आहे, हे काय दक्षिण आहे. मग आपण दक्षिण मध्य कुठे काढू? इथे काढू. बरोबर. इथे पूर्व पश्चिम मध्य कुठे लिहू आपण? इथे लिहू. पूर्व मध्य कुठे लिहू आपण? इथे लिहू. उत्तर मध्य कुठे लिहू आपण? इथे लिहू. बरोबर. तर पहिल्यांदा दक्षिण मध्य रेल्वे झोन बघू. काय आहे? सिकंदराबाद आहे. प्रश्न विचारला जातो सिकंदराबाद हा कुठला रेल्वे झोन आहे? समजतंय तुम्हाला? नंतर उत्तर मध्य याला
अलाहाबाद काय गोरखपूर नाही, गोरखपूर नाही. उत्तर मध्य अलाहाबाद आहे. पूर्व मध्य हाजीपूर आहे. हाजीपूर बिहारमध्ये. काय उत्तर मध्ये काय आहे? अलाहाबाद आहे. इथे काय लिहू आपण? अलाहाबाद लिहू. अलाहाबाद. बरोबर. पूर्व मध्य इथे काय आहे? हाजीपूर पूर्व मध्य आहे. तर पश्चिम मध्य काय आहे? जबलपूर आहे. बघितलं का तुम्ही? पूर्व मध्य काय तर पश्चिम मध्ये काय आहे? जबलपूर आहे. लक्षात ठेवायचं आहे. इथे काय लिहू आपण? जबलपूर. आले का इथपर्यंत? बघा आता आपण काय काय बघितलं बघा. दक्षिण मध्य बघितला सर. दक्षिण मध्य सांगितला तुम्ही, बरोबर ना? काय बघितला? सिकंदराबाद झाला. नंतर एकच मिनिट. बघा काय बघा आता आपण काय बघितलं? दक्षिण मध्य झालं. उत्तर नाही, उत्तर पश्चिम पण नाही. पश्चिम मध्य बघितला, बरोबर ना? नंतर उत्तर मध्य बघितला. काय बघितला? नंतर पूर्व मध्य बघितला. काय बघितला? हाजीपूर. अजून मध्य काय राहिलाय? झाले, बरोबर ना? 4 झाले, बरोबर. आपण किती आता तुमचे किती रेल्वे झोन लक्षात राहिले? 9 लक्षात राहिले असेल ना? 9 लक्षात राहिले. अजून थोड्या पुढे जाऊ. आता आपण बघा असं कधी बघितलं? हा थांबा, पेन चेंज करतो. इथे आपण असा कधी बघितला? आता हा आणि इथे अशी रेष देऊ, इथे आणि इथे अशी रेष देऊ, इथे आणि इथे अशा पद्धतीने, इथे आणि इथे. म्हणजे आता मी सांगताना तुम्हाला सांगणार आहे पश्चिम दक्षिण, उत्तर पश्चिम, बरोबर, उत्तर पूर्व. मग आता उत्तर पूर्व कधी बघितला? आता कुठला रेल्वे झोन आहे? गोरखपूर आहे. गोरखपूर उत्तर पूर्व. म्हणजे तुम्हाला दिशा समजल्या ना? हा, उत्तर पूर्व. इथे उत्तर पश्चिम, इथे काय आहे? उत्तर पश्चिम जयपूर आहे. उत्तर पश्चिम. बघा जयपूर आहे. उत्तर पश्चिम काय आहे? जयपूर आहे. लिहिलं का? जयपूर. जयपूर उत्तर पश्चिम. त्यानंतर पश्चिम दक्षिण हुगळी आहे. हुगळी. आले का इथपर्यंत? बघा आता आपण काय काय बघितलं? बघा दक्षिण, दक्षिण पूर्व, दक्षिण पूर्व. मध्यनी सांगितला बरं का? दक्षिण पूर्व मध्य वेगळा आहे. आणि हा काय आहे? दक्षिण पूर्व. आपण हे सर्व काय बघतोय? दक्षिण मध्य बघतोय, उत्तर उत्तर पश्चिम बघतोय. पण आता इथे आपण काय लक्षात ठेवणार आहे? दक्षिण पूर्व. दक्षिण पूर्व काय लक्षात ठेवणार आहे? बिलासपूर लक्षात ठेवणार आहे. दक्षिण पूर्व बिलासपूर आहे आणि दक्षिण पूर्व विभाग 2 आहे. म्हणजे इथे कोलकाता या ठिकाणी आपण इथे परत कोलकाता नाव लिहू. कोलकाता. आणि कोलकाता या ठिकाणी कुठला रेल्वे विभाग लिहू आपण? दक्षिण पूर्व रेल्वेचं ठिकाण कुठे आहे? कोलकाताला आहे. दक्षिण पूर्व मध्य कुठे आहे? बिलासपूरला आहे.
म्हणजे दक्षिण पूर्व कधी विचारलं तर काय लिहाल? दक्षिण पूर्व रेल्वे झोन कोलकाता. दक्षिण पूर्व मध्य काय लिहाल? बिलासपूर. इथपर्यंत आले. म्हणजे आता तुमच्या किती लक्षात राहिले? बरोबर 14. 14. मेट्रो रेल्वे झोन कधी बघितला? मेट्रो मेट्रो पण कुठे आहे? तर कोलकाताला आहे. कोलकात्याला आहे मेट्रो रेल्वे झोन. आलं का लक्षामध्ये? पुढे बघा आता किती झाले आपले? आता इकडे बघा. मेट्रो आपण बघितला. बघितला का? कोलकाताला. दक्षिण पश्चिम बघितला. हुगळे. नंतर दक्षिण पूर्व हा बाकी आहे. उत्तर पूर्व सीमा बाकी आहे. हा हा उत्तर पूर्व विभाग बघितला आपण. गोरखपूरला बघितला. दक्षिण किनारी काय आहे? विशाखापट्टणम. आणि अजून एक कुठला बाकी आहे? उत्तर पूर्व सीमा विभाग. बघा उत्तर पूर्व सीमा विभाग आपण असा काढू त्याला. उत्तर पूर्व सीमा विभागाला हा काय? बघा उत्तर पूर्व सीमा विभाग. इथे काय लिहू आपण? गुवाहाटी लिहू. गुवाहाटी. आणि किनारीय विभाग लिहू आपण. किनारी विभाग कुठे वाचला आपण? किनारीय दक्षिण किनारा. दक्षिण किनारा इथे लिहितो. इथे लिहितो ग. बघा दक्षिण किनारा इथे का करतोय? दक्षिण किनारा कारण तो दक्षिणेकडे आपण दिशांवरून लक्षात ठेवतोय. दक्षिण किनारे कुठे आहे? विशाखापट्टणमला आहे. कुठे? विशाखापट्टणम. हा काय इथे लिहितो? दक्षिण किनारा. अजून एक झालाय आता नवीन. पूर्व किनारीय विभाग काय झाला आहे? पूर्व किनारीय विभाग इथे लिहू आपण. वेगळं पेन दाखव. पूर्व किनारीय विभाग इथे लिहितो. पूर्व किनारी विभाग हा भुवनेश्वर आहे. भुवनेश्वर. किती झाले आता बघा बरं. बघ 4 1 4 4 2 8 4 1 12. हा गुवाहाटी हा झाला. पूर्व किनारी हा झाला. असे आता किती रेल्वे झोन आहे आपले? 18 रेल्वे झोन आहे. प्रश्न कधी विचारला की नवीन रेल्वे झोन कुठला झाला आहे 18 नंबरचा तर काय झाला आहे? पूर्व किनारी विभाग भुवनेश्वर झाला आहे. लक्षात राहिलं पाहिजे. राहील का लक्षात? व्यवस्थित एकदा वाचा. लक्ष द्या. दिशानुसार जे ऑनलाइन आहे पल्लू व्यवस्थित वाच. श्रद्धा वाचून घे. तुझंही नाव घेतो. अनु तू पण वाचून घे. परत तिला राग येईल. सरांनी मला विचारलंच नाही म्हणे. तुम्ही ठरवलंय का ग? एक जण आता आता उद्या एक दिवस तू गायब होती. एक दिवस ते आणि आज हे. हा कुठे चालली? असं आहे का? कोणाच्या?
कुठे राहते? इथे जवळच राहते मग. असं वडगाव वरती का खालती? माणिक बागेत का वरती? गुन्हेनगर का? अच्छा. म्हणजे टेकडीवरून. अच्छा, तिकडनंच आहे का? गार्डनच्या पलीकडे. हा. लांब लांब. अच्छा, तिथे आहे का? हा, मला कसं काय माहिती? मी पहिले माणिक बागेत राहत होतो ना, वडगाव बुद्रुक वडगावमध्ये. एक हे मुलचंद मिल आहे ना, मुलचंद मिल त्या रस्त्यानं. बसनं जाते का तू? बसनं जाताना तुला मुलचंद मिल नाही दिसत का? तिथे पहिले राहत होता. आता इथे आले होते का त्या दिवशी डीमार्टला? असं आहे का? हा, हे बघा. याशी आपण किती बघितले? 18 रेल्वे विभाग बघितले. राहतील का लक्षामध्ये? हं? एकूण रेल्वे विभाग 18 असले. 18 रेल्वे विभाग आहे. 18. झालंय, आता जायचं पुढे. हा, चला पुढे जाऊ आता आपण. येऊ आता आपल्या इथे. बघा, स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेतीला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नावं आहे. सर, कसे नाव आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये? वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. म्हणजे स्थलांतरित शेती माहिती आहे का? कशी? बरोबर, बदलत जाते. आदिवासी लोक काय करता की आता एखादी जंगल आहे, एखादा भाग असा तोडता, तिथे काही दिवस शेती करता, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. लगेच तिथला ते झाडं गिळं कापता, तो भाग पेटवता, तिथले शेती करता. बरोबर, राख पडते, जोपर्यंत चांगलं उत्पन्न निघतं तोपर्यंत घेता, लगेच तिथला भाग सोडून देतात, लगेच दुसऱ्या ठिकाणी जाता आणि काय करता? शेती करता. या शेतीला काय म्हणतात? स्थलांतरित शेती म्हणतात. मग ही स्थलांतरित शेती वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. मी काही मुलांना असं नकाशा काढून पण शिकवतो आणि काहींना डायरेक्ट पण सांगतो की असं असं आहे. नाहीतर हिमाचल प्रदेश काढा, तिथे खील लिहा असं. तर वेगवेगळ्या नावात वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तर स्थलांतरित शेती बघा, हिमाचल प्रदेशामध्ये खील या नावाने ओळखली जाते. खील. हिमाचलमध्ये, हिमालयामध्ये, म्हणजे हिमाचल प्रदेश असो, उत्तराखंडचा भाग असो, जम्मू काश्मीर, हिमालयाचा जो भाग आहे, त्या हिमालयाच्या भागामध्ये काय म्हणतात? खील म्हणतात. हम्म. राजस्थानच्या मध्ये बत्रा म्हणतात. बत्रा तुम्ही आडनाव ऐकलं असेल मूवीमध्ये, बरोबर ना? राजस्थानी मध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याच शेतीला काय म्हणतात? बत्रा असं म्हणतात. छत्तीसगडमध्ये जी केली जाते बस्तरमध्ये, तिला दीपा म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, दीपा ही स्थलांतरित शेती कुठल्या राज्यामध्ये करतात? दीपा कुठली आहे? छत्तीसगडची आहे. अजून दीपा मध्य प्रदेशमध्ये पण दीपा नावाची केली जाते. हं? मध्य प्रदेशमध्ये असो किंवा छत्तीसगड असो. इथे दिलेलं नाही पण मला माहिती आहे. हं? दोघांमध्ये काय केले जाते? दीपा कुठली आहे? छत्तीसगडची, लक्षात ठेवा आपण. दीपा, खील, हिमालय, राजस्थान, बत्रा. बत्रा, एकाधिक बत्रा नावात पुढे जोडून द्या, बत्रा राजस्थानचा आहे. दक्षिण भारतामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला एरका किंवा जारा म्हणतात. हं? एरका किंवा जारा म्हणतात त्याला दक्षिण भारतामध्ये. जारा किंवा नाव चेंज आहे, फक्त प्रोसेस सेमच आहे. असं आहे. तर दक्षिण भारतामध्ये जी केली जाते त्याला एरका किंवा जारा म्हणतात. तर इथे बघा, केरळमध्ये, केरळमध्ये काय आहे? पूनम आणि कुमरी. 100% लक्षात ठेवायचं आहे. हा क्वेश्चन खूप वेळा तुम्हाला विचारलं जातं. तर ही पूनम कुठली आहे? कुमारी. कुमारी कुठली? कुमारी. कुमारी सेनबा ते का कुमारी नाही? कुमारी आहे ना ती. हां, कुमारी. का लग्न झालेली आहे? नाही ना, कुमारी आहे का? ठीक आहे. तुमच्यापैकी तू झालंय. नाही ग. तुझं? नाही, नाही झालंय. बघा, केरळ. केरळमध्ये काय आहे?
पूनम आणि कुमारी. लक्षात ठेवायचं आहे. हा बरोबर, पूनम आणि कुमरी लक्षात राहू द्या. केरळमध्ये. ईशान्य भारतामध्ये काय आहे? झूम आहे. झूम 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 करायचं आहे ईशान्य भारतामध्ये. झूम. हम्म, लक्षात ठेवा. बुंदेलखंडामध्ये, बुंदेलखंड म्हणजे हा कुठे भाग आला? मध्य प्रदेशचा भाग आला. इथे बेवर आहे आणि दहियार आहे. कारण या भागात कधी बघितलं तर आपण बघितलंय जंगलांचं प्रमाण सर्वात जास्त कुठल्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. बरोबर ना? तिथे काय म्हणतोय मी, सर्वात जास्त वने कुठल्या राज्यात आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. तर या ठिकाणी बघा, बुंदेलखंडामध्ये कुठली केली जाते? बेवर आणि दहियार केली जाते. अजून मध्य प्रदेशामध्ये अजून काय केले जाते? मशान आणि पॅन्डा. पॅन्डा. पॅन्डा आणि मशान, बेवर आणि दहियार, हे कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. आंध्रमध्ये जी केली जाते त्याला काय म्हणतात? पोडू म्हणतात. पोडू आंध्रमध्ये आहे. आणि पांडू, पांडू हवालदार आहे ना, हा कुठला कुठला आहे? पांडू हवालदार पिक्चर लागला होता मागे, अशोक सराफचा पिक्चर होता, जुना पिक्चर आहे पांडू हवालदार. नाही नाही, अं, एकदम जुना पिक्चर आहे, दादा कोंडकेचा पिक्चर आहे वाटतं, पांडू हवालदार. हा पांडू, पांडू आणि विंगा ह्या कुठे आहे? ओडिशामध्ये आहे. तर पोडू, पोडू कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये अजून काय आहे? दाही आणि बीरा. बघा मध्य प्रदेशमध्ये किती तर दाई आहे, बीरा आहे, मशान आहे, पॅन्डा आहे, बेवर आहे, दहियार आहे. तर ओडिशामध्ये कमान आहे आणि डुंगर आहे. बघा ओडिशामध्ये काय काय आहे? पांडू, विंगा, डुंगर आणि कमान. डुंगर म्हणतोय बरं का मी, नाही तर तुम्हाला दुसरा काही खरं सांग, तुला काय वाटलं? नाही तुला बरोबर. हे ओडिशामध्ये आहे. हे असे हे काही आपल्या स्थलांतरित शेती आहे. कळालं? नाही कसं यार, आ, मला पण भावना समजल्या ना तुझ्या. बघा, हा हे काय आहे आता आपण एकदा वाचून घेऊ सर्व. हा, खील हिमालयमध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये, दक्षिण भारतामध्ये, केरळमध्ये आणि ईशान्य भारतमध्ये झुम, बुंदेलखंडामध्ये, हा मध्य प्रदेशमध्ये, आंध्रमध्ये पोडू, मध्य प्रदेशमध्ये, ओडिशामध्ये कुमान आणि डुंगर असं आहे. हे आहे. चला आपण हे वाचलं. आता पुढे जाऊ थोड्या. त- तर आता आपण धार्मिक स्थळे बघू. काही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तुमचा बऱ्यापैकी या म्हणून अभ्यास होऊन जाईल. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी धार्मिक स्थळे आहे, विचारलं जातं तुम्हाला. कारण आता हे इथे घेण्यात प्रत्येक जिल्ह्याचं घेतलंय मी. कारण तुम्ही ज्यावेळेस सरळ सेवा देतात ते वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार प्रश्न विचारतात. बरोबर. त्यामुळे इथे सर्व जिल्ह्यांचं घेतलं, ठाणे असो हे असो, सर्व जिल्हे येतील पुढे. बघा कल्याणमध्ये कधी बघितलं, आता ठाणेमधले सर्व आहे. कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला तुम्ही ऐकला असेल ठाणेमध्ये. बरोबर ना? 2 मशिदी आहे आणि विठ्ठल मंदिर पण आहे तिथलं. पण आपण इथला काय लक्षात ठेवू? अजून एक दुर्गाडी किल्ला लक्षात ठेवू. माहीम ऐकलं असेल, माहीमची खाडी. बरोबर ना? माहीम आहे. भुईकोट किल्ला आहे तिथे. आणि खाडीत 2 किल्ले आहे. बरोबर, एक वसईच्या खाडीत आहे आणि एक ठाणेच्या खाडीमध्ये आहे. बरोबर ना? वसईच्या खाडीमध्ये एक अर्नाळा किल्ला आहे. बरोबर ना? खाडीमध्ये 2 किल्ले. हाजी मलंग ऐकलं असेल, मलंगगड आहे तिथे. हाजी मलंग बाबाची कबर का आहे. बरोबर ना? हे इथे प्रश्न हा आवडता प्रश्न राहतो तुम्हाला. प्रश्न तिकडचा फॉर्म कधी भरला तुम्ही कोकणामधला कुठलाही, तर तुम्हाला इथे प्रश्न विचारला तो, हाजी मलंग बाबाची कबर कुठे आहे? तर कुठे आहे? ठाणेमध्ये आहे. ठाणेमध्ये लक्षात ठेवायचं, कल्याणमध्ये आहे. म्हसे, म्हसे महेश्वराचे मंदिर आहे. अंबरनाथ इथे तिथलं प्रसिद्ध ठिकाण आहे अंबरनाथ, तुला माहिती असेल.
नंतर अंबरेश्वर भिवंडीमध्ये आहे, बाबा दिवाण साहेबचा उरूस भरतो. जवळजवळ हा उरूस काहीतरी 15 दिवस का 1 महिना चालतो. मोठा उरूस असतो तिथे. ठाणेमध्ये काय आहे, कोपिलेश्वराचे मंदिर आहे. निर्मळ, निर्मळ हे परशुरामाची भूमी आहे. तुमचा जो कोकणाचा भाग आहे ना, पूर्ण कोकण, कोकणाला त्याच्यावरूनच नाव पडलंय. बरोबर सांगितलं ना मी त्या दिवशी. कोण म्हणजे मावळणे, परशुरामाच्या आईचं नाव कुंकणा होतं. बरोबर ना. परशुराम त्या भूमीत वावरलेले होते म्हणून कोकण. अपराजित प्रांत आहे हा. अपरांत प्रांत आहे, म्हणजे कधीही पराजित न झालेला प्रांत आहे असं म्हटलं जात होतं. निर्मळ हे काय आहे, परशुरामाची भूमी आहे. लोणाड या ठिकाणी रामेश्वराचे मंदिर आहे, लक्षात ठेवण्याची गरज नाही. शहाड विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे, लक्षात ठेवण्याची गरज नाही. वज्रेश्वरी देवीचे मंदिर आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज. टिटवाळा हे कुठे आहे, ठाणेमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथे काय टिटवाळाला गण बरोबर. इथे गणेशपुरी आणि अंकोलोली इथे गरम पाण्याचे झरे सुद्धा आहे. वज्रेश्वरीला पण आहे. बरोबर, 7 कुंड आहे. वज्रेश्वरीला सुद्धा आहे. गणेशपुरी अंकोलोलीला पण आहे. इथे स्वामी मुक्तानंदांचा आश्रम आहे आणि स्वामी नित्यानंदांचा आश्रम आहे. तिथे काय आहे, गरम पाण्याचे झरे आहे. आता रायगडमध्ये आपण आल्यानंतर एक 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 रायगडचं बघू. घारापुरी लेणी माहिती आहे तुम्हाला, एलिफंटा लेणी म्हणतात तुम्ही. मुंबईपासून जवळच आहे. काही लोकांना असं वाटतं की ते मुंबईमध्येच आहे, पण ॲक्च्युली ते मुंबईमध्ये नाही. तर या इथे मुंबईचा बाँड्री संपते आणि बरोबर या इथे ते ती लेणी आहे. पण ती असं रायगडपासून दूर, परंतु त्या बाँड्री कोणाच्या बाँड्रीमध्ये आहे, ते रायगडच्या बाँड्रीमध्ये. म्हणून ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आली, रायगड जिल्ह्यामध्ये आली ते. मग घारापुरी लेणी, एलिफंटा लेणी कुठे आहे, रायगडमध्ये आहे. पालीला एक अष्टविनायकाचं ठिकाण आहे. पालीचा बल्लाळेश्वर आहे, माहिती आहे ना तुम्हाला. हां, बल्लाळेश्वरच आहे ना पालीचा. बघा, कुडे आणि पाली इथे एक ते कोरीव लेणी आहे. बल्लाळेश्वरचं देवस्थान आहे, बल्लाळेश्वर गणपतीचं आहे. आणि अ, रायगडच लिहायचं, च म्हणतोय मी. ऑप्शन मध्ये असो किंवा कुठेही असो किंवा ऑप्शन मध्ये नसो, तरी पण रायगडच लिहायचं. रायगड बी नसलं वरील पैकी नाही राहील ना, बरोबर ना, पण रायगडच लिहायचं असं म्हणतोय मी. चला, कर्नाळा किल्ला तुम्हाला सांगितलं होतं, कर्नाळा लक्षात ठेवायचं आहे. बरोबर ना, रायगड मध्ये आहे. किल्ले मी तुम्हाला घेतले. अजून शिलालेख आहे. जंजिरा किल्ला कुठे आहे, रायगडमध्येच आहे, तुम्हाला माहिती आहे. चौल या ठिकाणी हिंगलाज आहे, सीताळा देवीचे मंदिर आहे, दत्त आणि रामेश्वरांचे मंदिर आहे. तकाई बोबले विठोबाचे मंदिर आहे, प्रसिद्ध आहे बोबले विठोबाचे मंदिर तकाईला. हरिहरेश्वर इथे धबधबा पण आहे, तुला माहिती असेल हरिहरेश्वरला धबधबा आहे म्हणून. नाही का, हरिहरेश्वर. आणि ते काळभैरव देवाचं मंदिर पण आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. कुणकेश्वर डोंगरात शंकराचे मंदिर आहे. भोरप सुधागड भोराई देवीचे जागृत देवस्थान आहे. फातिमा ख्रिस्ती दरम्यानची वार्षिक यात्रा भरते. तुम्हाला रायगडचा फॉर्म भरल्यावर प्रश्न विचारला तो, ख्रिस्ती दरम्यानची वार्षिक सभा कुठे आहे, फातिमा या ठिकाणी आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, रायगडमध्ये आहे. शिवतळगड बघा, इथे प्रश्न विचारला जातो, दासबोध निर्मिती. रामदास स्वामींनी रचलेला दासबोध हा ग्रंथ कुठे रचलेला होता, रायगड जिल्ह्यामध्ये शिवतरगडला. गड आहे ते शिवतरगड किंवा गड, शिवतरगड गड मध्ये शिवतरगडला कुठला रचलेला होता, दासबोध निर्मित केलेला होता, लक्षात ठेवायचं आहे. शिवतरगड. श्रीवर्धन गाडी पण आहे तिथे. सोमजाई देवीचे मंदिर आहे. कर्जतला भात संशोधन केंद्र आहे, कर्जत या ठिकाणी. फणसाड कर्नाळा अभयारण्य आहे रायगड जिल्ह्यामध्ये. लोणेर बाबासाहेब आंबेडकर, हे लक्षात ठेवायचे की प्रश्न विचारले जातात तुम्हाला. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे, कुठे आहे, लोणेर रायगडमध्ये आहे. महाड इथे तुम्हाला माहिती आहे 14 तळ्याचा सत्याग्रह झाला होता महाडला. चला आता आपण एक एक घारापुरी, पाली,
कुडे, बल्लाळेश्वर, कर्नाळा, चोल, अजून तकाई, ह हरिहरेश्वर, कुणकेश्वर, भूरप, फातिमा, शिवतळगड, श्रीवर्धन, कर्जत, फणसाड करणारा, लोणेर, महाड, या असं हे भागामध्ये आहे. असं रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा जिल्हा जळगाव जिल्हा बघू. आता जळगावमध्ये मी तुम्हाला गरम पाण्याचे झरे सांगितले होते. सर्व ते पाहिजे पर्यटन स्थळ आहे. म्हणजे चांगदेव असो, उनबदेव असो, सुनबदेव असो, नाझरदेव असो, बरोबर ना? आठवतंय का? अजून अडावत असो, बरोबर ना? अमळनेरला पण आहे. अमळनेर. अजून बघा इथे आता काय काय आहे तर चांगदेव मंदिर आहे आणि शिवरात्रीला यात्रा भरते. कोथडी, कोठडी एदलाबाद, मुक्ता एदलाबाद म्हणजे इथे आता ह्याच इथलंच नाव काय झालंय जिथे मुक्ताबाईंची समाधी आहे त्याला नाव काय पडलं एदलाबादला? मुक्ताई नगर नाव पडलंय. मुक्ताई नगर जळगावमध्ये एक तालुका आहे. बरोबर ना? तिथे मुक्ताबाईंची समाधी आहे. माघ महिन्यामध्ये इथे यात्रा भरते. तर इथे मुक्ताबाईंची समाधी कुठे आहे? जळगावमध्ये मुक्ताई नगरला आहे. अमळनेरला महादेवाचे मंदिर आहे, राम मंदिर आहे, जैन मंदिर आहे. सखाराम महाराजांची समाधी कुठे आहे? चोरवडला आहे. इथे प्रश्न विचारला जातात. चोरवडला सखाराम महाराजांची समाधी आहे. जळगावला बस स्टँडवर पोहोचले, बस स्टँडच्या बाहेर कधी निघाले तर तुम्हाला राम मंदिर दिसतं. महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे आणि एकमुखी दत्ताचं मंदिर आहे. असं जळगावला आहे. अठरावल एक ठिकाण आहे, महत्त्वाचं ठिकाण आहे. मुजोबाचे मंदिर आहे तिथे अठरावलला. मुजोबाचे मंदिर आहे. अजून चांदसणी आहे, संत बैराम मंदिर आहे आणि पद्मालय आहे गणपतीचे. मी तुम्हाला त्या दिवशी पद्मालय, पद्माचे आलय तिथे, बरोबर ना? तिथे गणपतीचे मंदिर आहे. असे हे ठिकाण आहे. अजून तिथलं महत्त्वाचं ठिकाण कधी म्हटलं तर मनुदेवीचं एक ठिकाण आहे. मनुदेवी यावल तालुक्यातच आहे. अजून यावलला अभयारण्य पण जळगावमध्ये आहे. असं आहे जळगावमध्ये. हे चांगदेव, बरोबर. अजून मी तुम्हाला मुक्ताबाईंची समाधी सांगितली. अमळनेरला सखाराम महाराजांची समाधी चोरवडला सांगितली. म्हणजे 18 काय सांगितलं? मुंजोबाचं मंदिर आहे. पद्मालय गणपतीचं मंदिर आहे. लक्षात राहू द्यायचं. चांदसने. पुढचा पुणे बघू आता आपण. पुणे आवडतो सर्वांना. पुणे. तर आळंदीला संत ज्ञानेश्वरांचे मंदिर आहे. कार्तिक आषाढीला काय भरते तिथे? यात्रा. जेजुरीचा खंडोबा आहे, तुम्हाला माहिती आहे. जेजुरीचा खंडोबा आहे. मार्गशीर्ष, पौष, माघ, चैत्र महिन्यामध्ये तिथे काय असते? यात्रा असते. 100% सर्वांना माहिती आहे. आळंदी संत ज्ञानेश्वरांचे मंदिर आहे. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. आणि देहूला प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर. देहू आणि आळंदी हे कुठल्या नदीवर वसलेलं आहे? इंद्रायणी नदीवर सांगितलं होतं, बरोबर ना? जेजुरी हे ठिकाण कुठल्या नदीवर आहे? कर्रा नदीवर आहे. लक्षात ठेवायचं. जेजुरी असो किंवा मोरगाव असो, मोरगाव, बरोबर ना? मोरगावचा गणपती आहे, बरोबर ना? जेजुरी आणि मोरगाव हे कुठल्या नदीवर आहे? कर्रा नदीवर बसलेले आहे. आले का इथपर्यंत? देहूला तुम्हाला माहिती आहे संत तुकाराम महाराजांचे वसतिस्थान आहे. भीमाशंकर, बरोबर ना? तुम्हाला भीमाशंकर बद्दल माहिती प्रत्येकाला. भीमाशंकरला काय म्हणून? बरोबर. असं आहे भीमाशंकरला. तिथे कुठली नदी उगम पावते?
भीमा नदी उगम पावते भीमाशंकरला. माहिती ना. भीमाला नदीची लांबी किती सांगितली? 451 किलोमीटर सांगितली. भीमाची लांबी. चतुर्शृंगी देवीचं मंदिर माहिती आहे का? इथेच आहे, सेनापती बापट रोडला. पुणे विद्यापीठाच्या बाजूला चतुर्शृंगी देवीचं. पुणे विद्यापीठ पण सुंदर आहे बघण्यासारखं, भारी आहे मस्त. हां, तर चतुर्शृंगी देवीचं मंदिर आहे तिथे. नवरात्रात यात्रा राहते असं वरती मंदिर आहे. अजून करंजे बारामतीला आहे, सोमेश्वरांची यात्रा असते तिथे निंबगावला खंडोबांची. नरसिंगपूर नरसिंग मध्ये नरसिंहाचे मंदिर आहे. शिवापूर कमर दरवेशचा दर्गा आहे. वडू संभाजी महाराजांची समाधी आहे. वडू बुद्रुक तुम्ही कधी बघितलं असेल, त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, लक्षात ठेवायचं. खेडला कधी गेले असाल तर खेडला देऊळ आहे, दिलावर खानची कबर आहे आणि मुक्ताईची देऊळ आहे आणि चंदीराम बाबाची समाधी आहे. जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव आहे, कारण जुन्नर तालुक्यामध्येच शिवनेरी किल्ला आहे. नंतर लेणी आहे, हेमाडपंती मंदिर आहे आणि शिवनेरी किल्ला आहे. अजून बरेच ठिकाण आहे. मग या रस्त्याने इथे कधी गेले की सुरुवात इथे होते. इथे कुठला बाग आहे? सारस बाग आहे. थोड्या पुढे कधी आले 100 मीटरवर, इथे तुम्हाला एक संग्रहालय दिसेल. या इथे केळकर संग्रहालय. थोड्या पुढे कधी आले तर तुम्हाला तुळशी बाग तर आहेच, पण दगडूशेठचं मंदिर आहे. थोड्या पुढे कधी गेले तर तुम्हाला शनिवारवाड्याच्या पाठीमागे कधी गेले तर लाल महल, बरोबर ना. लाल महलच्या थोड्या इकडनं कधी गेले तर तुम्हाला अजून त्या ठिकाणी महात्मा फुलेंचा वाडा दिसेल, बरोबर ना. अशा अनेक ठिकाणं आहे. तिथे फडके हौद दिसेल तुम्हाला बाजूला. हा फडके हॉल आहे, फडके हौद तिकडे आहे. असं आहे, आपली जे क्लास चालते ते फडके हॉल आहे, कळालं. असे बरेच ठिकाण आहे पुण्यामध्ये, खूप ठिकाण आहे, खूप फिरण्यासारखे. किल्ले तर इतके, आपण किल्ले बघितले, भरपूर किल्ले आहे. धरणं पण भरपूर आहे. लय गोष्टी फिरण्यामध्ये. असं आहे. घ्यायचं पुढचं एक एक जिल्हा घेऊन घ्यायचा का? छोटासा आहे, कोल्हापूर. कोल्हापूरला काय आहे माहिती तुम्हाला? हे बाय, हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. महालक्ष्मी तुळजाभवानीचे मंदिर पण तिथेच आहे. अंबाबाई महालक्ष्मीचं मंदिर म्हणता आपण, बरोबर ना. नंतर भवानी मंदिर पण त्याच मंदिरामध्ये आहे. दत्त बिशानले बाहुबलींचं जैन मंदिर कुठे आहे? कोल्हापूरला आहे. नरसोबाची वाडी या ठिकाणी काय आहे? बरोबर, म्हणून त्याला नरसोबाची वाडी, नृसिंहाची वाडी सुद्धा म्हणतात. इथे वाडी रत्नागिरीला ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबा टेकड्यावर येते, वाडी रत्नागिरीमध्ये येतं. वाडी रत्नागिरी, तो लोकांना असं वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, पण नाही. ज्योतिबाचे मंदिर कुठे आहे? वाडी रत्नागिरी. आणि कुठल्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. आजर आहे, रोजरी चर्च आहे. खिद्रापूर आहे, कपिलेश्वराचे मंदिर आहे, कोरिवलेने आहे. अजून हां, हे कोल्हापूर आहे ना. हां, अजून आपण रंकाळा किल्ला आहे, पन्हाळा किल्ला आहे, रंकाळा तलाव आहे, बरोबर ना. शाहू महाराजांचा पॅलेस आहे, मी आत्ताच जाऊन आला. कन्हेरी मठ आहे बाजूला. किती आताच मी 4-5 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वी इथून गायब होता ना, तुम्हाला सुट्ट्या होत्या ना, तर आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. असं आहे. सुंदर शहर आहे, सिटी सुंदर आहे. वातावरण थंड वातावरण आहे. लोक तिथले चांगले आहे, सर्वच कडचे चांगले असतात. नम्रता, धन्यवाद भेट द्यायला याल्याबद्दल. आणि एकानं तर मला बघूनच गायब झाला. ठीक आहे. हां, त्यानंतर जायचं का पुढे, का थांबायचं? हां, असं आहे का? ठीक आहे. बरं का, आज आपण इतके टॉपिक बघितले. आपण किती जिल्हे घेतले? एक कोल्हापूर घेतला, पुणे घेतला, 2 जळगाव घेतला, 3 रायगड घेतला, 4 आणि ठाणे घेतला, 5 जिल्ह्यांचे आपण काय बघितले? धार्मिक स्थळे बघितलेले आहे. त्यानंतर काय बघितलं आपण?
रेल्वे विभाग बघितलेले आहे. आणि हा बरोबर. आणि अजून काय बघितलं आपण? कुठला टॉपिक बघितला? आठवतंय का? स्थलांतरित शेती बघितली आपण. बरोबर. अजून काय बघितलं? सरोवरे बघितली आपण. आजचं तरी आठवतंय. आता तर उद्याच्या दिवशी